नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट वन स्टडी या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप यामधील विषय मराठी वर्णविचार या घटकामधील स्वर कशाला म्हणायचं, व्यंजन कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर व्यंजनाचे प्रकार पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्वर आणि स्वरांचे कोणते कोणते प्रकार पडते याचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना मराठीमधील स्वर माहीत आहेत. पुन्हा एकदा पाहू आपण स्वर. अ, आ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, अ आणि औ. आणि हे विद्यार्थी मित्रांनो, आणि आहा या दोन स्वरादी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण स्वर आणि स्वरांची व्याख्या, स्वरादीची व्याख्या देखील पाहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वरांचे नेमके कोणते कोणते प्रकार पडतात ते पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वरांचे सर्वप्रथम ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर हा एक प्रकार पडतो. त्यानंतर संयुक्त स्वर हा एक प्रकार पडतो. आणि तिसरा प्रकार सजातीय व विजातीय स्वर, म्हणजे स्वरांचे विद्यार्थी मित्रांनो 1, 2 आणि 3 प्रकार पडतात. सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण ऱ्हस्व स्वर कशाला म्हणायचं आणि दीर्घ स्वर कशाला म्हणायचं ते पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर. स्वरांचा उच्चार करताना लक्षात येते की अ, ई, उ, ऋ, लू या स्वरांचा उच्चार आखूड होतो. त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो, म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ऱ्हस्व म्हणजे कमी, म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागतो त्याला म्हणायचं ऱ्हस्व स्वर. म्हणजे आपल्या अ, आ, ई मधील अ, ई, उ, लू आणि ऋ 1, 2, 3, 4 आणि 5 हे वर्ण उच्चार, या स्वरांचा उच्चार करत असताना आपल्याला कमी वेळ लागतो. अ पटकन म्हणून होतं, ई पटकन म्हणून होतो, म्हणजे उच्चार करायला कमी वेळ लागतो, म्हणून याला म्हणायचं ऱ्हस्व स्वर. तर विद्यार्थी मित्रांनो, या उलट दीर्घ स्वर म्हणजे काय, तर आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो. त्यांचा उच्चार लांबट होतो, म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अ, ई, उ, ऋ आणि लू या स्वरांचा उच्चार करताना आपल्याला कमी वेळ लागतो. तर त्या उलट अ म्हणताना आपण लगेच म्हणून होतो, जसं आला जास्त वेळ लागतो. अ नंतर आ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ असं. तर मग हे उच्चार करत असताना आपल्याला जास्त वेळ लागतो. मग त्यामध्ये कोण आहे, आ. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आ, ई, उ, ए, ऐ, ओ आणि औ. आ, ई, उ, ए, ऐ, ओ आणि औ ह्या स्वरांचा उच्चार करत असताना आपल्याला जास्त वेळ लागतो, म्हणून त्यांना दीर्घ स्वर असं म्हणायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्याचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला म्हणायचं ऱ्हस्व स्वर, आणि ज्यांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा उच्चार लांबट होतो त्याला म्हणायचं दीर्घ स्वर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्वरांचा दुसरा प्रकार आपण पाहू, संयुक्त स्वर.
संयुक्त म्हणजेच काय, एकत्र येणे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, काही स्वर असे आहेत की ते दोन स्वर एकत्र येऊन दोन स्वर एकत्र येऊन एक स्वर तयार होतो, त्याला म्हणायचं संयुक्त स्वर. विद्यार्थी मित्रांनो, ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 14 खडीमध्ये जो ए आहे तो दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेला आहे. ऐ देखील दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेला आहे. ओ आणि औ हे देखील दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेले आहेत, म्हणून त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला ए हा जो स्वर आहे तो अ आणि त्या अ मध्ये पहिला ई किंवा दुसरा ई, आपण ह्याला काय म्हणतो, पहिल्या वेलांटीचा ई आणि हा दुसरा ई. म्हणजे अ आणि ई किंवा अ आणि हा ई हे दोन ई एकत्र येऊन ए तयार होतो. तर आ आणि ई किंवा हा ई, एक तर आ आहे आणि ह्या दोन ईपैकी एक ई आहे, तेव्हा ऐ तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो, अ आणि उ, मग पहिला उ किंवा दुसरा उ, अ मध्ये उ मिसळला तर ओ तयार होतो आणि आ मध्ये दोन्हीपैकी एक उ मिसळला तर औ तयार होतो. म्हणजे अ आहे इथं आ आहे, अ आहे आणि आ आहे, पण ह्या अच्या पुढं ई मिसळला आहे म्हणून ए आणि ह्या आच्या पुढं ई मिसळला आहे म्हणून ऐ. तसेच अ मध्ये उ आहे तो ओ होतो आणि आ मध्ये उ आहे तो औ होतो. म्हणजे ए, ऐ, ओ आणि औ हे चारही संयुक्त स्वर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून एखादा स्वर हा ऱ्हस्व स्वर आहे की दीर्घ स्वर आहे हे ठरवितात. त्यांना मात्रा असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण उच्चार करत असताना त्याचा उच्चार नेमका किती होत आहे त्यावरून आपण ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर हे ठरवत असतो आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, मात्रा असे म्हणतो. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा म्हणतात व दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास 2 मात्रा मानतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वरांचा तिसरा प्रकार पाहूयात. तो आहे सजातीय व विजातीय स्वर. तर विद्यार्थी मित्रांनो, सजातीय आणि विजातीय स्वरांचे प्रकार बघा. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. म्हणजे विद्यार्थी मित्र एकाच उच्चार स्थानातून निघतात. मग विद्यार्थी मित्रांनो, अ आणि आ पहा, आपण तोंड उघडताना अ आ सहज म्हणून जातो आणि जशी पोझिशन अ ला आहे तशीच आला आहे, फक्त आचा स्वर हा थोडा दीर्घ आहे. अ, आ, ई, उ, ऊ. म्हणजे ई साठी जर आपण तोंडाची जी पोझिशन ठेवली आहे तीच पोझिशन ई साठी पण असते आणि उच्चार स्थान देखील एकच आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. तर भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. मग अ उच्चारताना आपण अ म्हणतोय आणि ईला ई म्हणतो, म्हणजे ह्याचे प्रत्येकाचे उच्चाराचं स्थान हे वेगळं आहे. अ, उ, ई, ए, उ, ए, अ, रू, म्हणजे या प्रत्येकाचं उच्चार स्थान या जोड्यांचं वेगळे. तसं अ, आ, ई, उ याचं उच्चार स्थान हे एकच आहे, म्हणून त्याला एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणायचं आणि भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या विद्यार्थी मित्रांना माझे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.